आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। मानवधर्म समजून निपाणी मतदारसंघाचा चौफेर विकास केला। आमदार शशिकला चोल्हे। बोरगावात 1.5 कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ। निपाणी मतदारसंघाचा विकास करत असताना जात पात धर्म पंथ न बघता मानव जातीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण विकासाभिमुख कार्य केले आहे। राज्याच्या कॅबिनेट मंत्री असताना निपाणी मतदारसंघाबरोबरच राज्यात अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत। ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत म्हणून तत्कालीन भाजप सरकारने माझा दवाखाना ही संकल्पना राबवून आज अंमलात आणली आहे। निपाणीत 2 व बोरगावात 1 नम्म क्लिनिक मंजूर करून रुग्णांना सेवेसाठी उपलब्ध करून दिला आहे। ज्योतिर्लिंग मंदिर, महादेव मंदिर व जैन बस्तीच्या कमान बांधकामासाठी निधी देणार असून बोरगावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे। बोरगावकरांनी याची परतफेड म्हणून मतदानाचे दान द्यावे असं प्रतिपादन आमदार शशिकला चोल्हे यांनी व्यक्त केल्या। त्या बोरगाव तालुका निपाणी येथे नम्म क्लिनिकचे उद्घाटन शेतकऱ्यांना गंगा कल्याण बोरवेल योजना, मयत निधी, रोहिदास मंदिराला 5 लाख रुपये, बुरकेमळा पाणंद रस्ता 15 लाख, खोत वसाहत रस्त्यासाठी 25 लाख, कमत रस्ता 45 लाख, इचलकरंजी रोड गटार निर्माणासाठी 65 लाख असा 1,50,00,000 कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या। यावेळी प्रमुख उपस्थित माजी खासदार व बेळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अण्णासाहेब चोल्हे यांची होती। यावेळी प्रारंभी आमदार शशिकला चोल्हे यांच्या हस्ते नम्म क्लिनिक व मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर आयोजित कार्यक्रमाचे झाडाला पाणी घालून सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवर व आमदार शशिकला चोल्हे, माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे यांचा बोरगाव भाजप कमिटी, विविध संस्था, मंदिर कमिटी व आरोग्य खात्याच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना अण्णासाहेब चोल्हे म्हणाले की आपण जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यापासून जिल्हा बँकेला ऊर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला आहे। आतापर्यंत जवळजवळ 350 कोटीचा ठेवीचा टप्पा पार केला आहे। शेतकऱ्यांना 0% व्याजदराने पीक कर्ज तसेच 3% दराने ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिला आहे। भविष्यात ग्रामीण PKPSना चांगला दर्जा देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं। यावेळी नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की आमदार शशिकला चोल्हे व माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे यांच्या प्रयत्नातून आज बोरगावमध्ये 150 कोटीच्या वर विविध विकास कामे मंजूर झाले आहेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच आपण बोरगावमधून मताधिक्य देणार असल्याचं सांगितलं। यावेळी हाल शुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक जयकुमार खोत, श्रीकांत बन्ने, भाजप निपाणी ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम, BK महाजन, बंडू माळी, डॉक्टर शंकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अजित कांबळे यांनी केलं। कार्यक्रमास भरत नसल्यापुरे, देवापा देवकते, जव्हारचे संचालक शीतल अमन्नावर, दादा भादुले, आरोग्य अधिकारी विलोल जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र खंडागळे, डॉक्टर वरुण कुमार, भरत जंगटे, अजित तेरताळे, युनुस मुल्लानी, महिपती खोत, खोत महाराज, शंकर गुरव, जितू पाटील, भरत पाटील, संजय महाजन, बबन रेंदाळे, किसन गोसावी, सर्जेराव धनवडे, धवल भिवरे, महावीर पाटील, राजू लटलटे, राजशेखर हिरेमठ, महादेव नेजे, फिरोज अपराज यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार जितू पाटील यांनी मानले। बोरगावहून पत्रकार अजित कांबळे। 500च्या वर आपण इथं सिलेंडर दिलो, 250च्या वर आपण इथं बोरवेल दिलो। सगळ्यात पहिलं काम मी बोरगावमध्ये काहीतरी केलं असेल तर मुसलमान समाजाचं शादी महल, 50 लाखाचं शादी महल इथं मी करून दिलं। कारण आता सगळ्यांनी सांगितलं कामं करता मतं का येत नाहीत म्हणून, ते देवाला सोडा, ज्योतिबाला सोडा, ते करतोय। कारण करायचं कर्तव्य माझं, ते तुम्ही फलाला आणायचं का नाही कर्तव्य तुमचं। आणि जर तुमच्या डोक्यात काहीतरी दुसरं आलं तर देव बघणारा आहे। म्हणून तिसऱ्यांदा आलो, दुसऱ्यांदाच मला पळवायला लावता। हे काय माहेरमध्ये मुलगीला फार दिवस ठेवून घेऊ नका, सासरी पाठवा म्हणून हाहाकार झाला होता आपल्या निपाणीत। सगळेजण ताकद लावून आम्हाला पाडायचा विषय केला होता, परंतु देवानं माझा हात सोडला नाही। माहेरमध्येच तू सेवा कर म्हणून 3 वेळेला मला इथं जिंकवलं आणि सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आज चालू आहे। म्हणून काय होईल कसं होईल ह्याच्याबद्दल मी विचार करणार नाही।
मी माझं कर्तव्य आहे, तुमच्या मुलगीला तुम्ही संधी दिलाय, मी माझ्या कामाच्या स्वरूपातनं तुम्हाला ते पोचपावती करायचं माझं कर्तव्य आहे. देव बघणारा मोठा आहे, त्याच्याकडं आपण नमस्कार करत राहायचं तर देवाचं जे कृपा आहे ते कृपा असणारच आहे. आज हे नम्म क्लिनिक झालं. तुम्हाला हे नम्म क्लिनिकबद्दल थोडंसं निप्पाणी तालुक्याचं माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो की निप्पाणीमध्ये गांधी हॉस्पिटल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. गांधी हॉस्पिटलमध्ये इतकं डिलेवरी होत होतं की महिन्याला 200-300, 100च्या वर 200च्या आसपास डिलेवरी होत होतं. त्यांना करायला तिथं चांगलं व्यवस्था नव्हतं. ज्या वेळेला मागच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी अण्णासाहेब जोल्लेजींना खासदार म्हणून केला होता, त्यांच्या माध्यमातून मी केंद्राला जाऊन मोदीजींच्याकडे भेटून आई आणि मुलांचं हेल्थ केअर, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर म्हणजे आईला पण गर्भावस्थेमध्ये चांगलं डिलेवरीचं व्यवस्था व्हायला पाहिजे आणि जन्माला आलेल्या बाळाचं पण चांगल्या पद्धतीनं व्यवस्था व्हायला पाहिजे. कारण डिलेवरीमध्ये आई वारलेलं कित्येक उदाहरण बघितलोय आम्ही डिलेवरीत व्यवस्था नसल्यामुळं. आणि जन्माला आलेलं बाळ किती आजारानं तुम्ही बेळगावला घेऊन जावा, कोल्हापूरला घेऊन जावा असं होत होतं. तिथं व्यवस्था नव्हतं, ICU नव्हतं, NICU नव्हतं. म्हणून अण्णांच्या मदतीनं मी केंद्राकडून 8 कोटी रुपये खर्च करून आई आणि बाळाचं मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर सेंटर आपण निप्पाणीमध्ये सुसज्जित बांधलेलं आहे. तिथं सगळं व्यवस्था आहे. आणि गांधी हॉस्पिटल देखील गळत होतं, ते देखील आपण रिपेरी केलेलं आहे. एवढंच नाही तर आपल्या निप्पाणी भाग खूप मोठा आहे, तिथं एक्सटेन्शन एरिया बाहेर फार वाढलंय. म्हणून तिथं अर्बन हेल्थ सेंटर देखील आम्ही ह्या कोल्हापूर रोडला मंजूर आणि एक छोटासा दवाखाना आम्ही मंजूर करून आणलं. ಆದರೆ DC ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದ ನಂತರ ನವೆಂಬರ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೊಸ ಟೀಮ್ ಬಂದ ನಂತರ ಇವತ್ತು ಈಗಾಗಲೇ DC ಬ್ಯಾಂಕಿನ ಮುಖಾಂತರ ಸಾಕಷ್ಟು ಹೊಸ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ PKPS ಮುಖಾಂತರ 0%ನಲ್ಲಿ ಮತ್ತು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮತ್ತು ಪೈಪ್ಲೈನ್ ಸಲುವಾಗಿ 3%ದಲ್ಲಿ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸೊಸೈಟಿಯ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮತ್ತು ಆ ಕರ್ಮಚಾರಿಗಳು ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್, ಲೈಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಮತ್ತು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಕೂಡ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಆ ಫ್ಯಾಕ್ಸ್ ಸೊಸೈಟಿ ವತಿಯಿಂದ, PKPS ಸೊಸೈಟಿ ವತಿಯಿಂದ SHG ಗ್ರೂಪ್ದವ್ರು ಕೂಡ 0% ಸಾಲವನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಯೋಜನೆ ಚಾಲೂ ಅದ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾನ್ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಲೋನ್ ಏನು ನಾವು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಸಲುವಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ತಿದ್ದೆವು, ಇದ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಒಂದು ಬೇರೆ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಲೋನ್ ಸಿಗ್ತದೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ಸೊಸೈಟಿ ಮುಖಾಂತರ ಕೂಡ ನಮ್ಮ DC ಬ್ಯಾಂಕ್ ಬ್ರಾಂಚ್ನಲ್ಲಿ ಏನು ಲೋನ್ ಸಿಗ್ತದೆ ಅದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಈ ಸೊಸೈಟಿ ಮುಖಾಂತರ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಇದೇ 26 ತಾರೀಕಿನ ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಎಲ್ಲ ಹೊಸ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ಡಿಪಾಸಿಟ್ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತದ ಅದಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು 2 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು 350ರಿಂದ 400 ಕೋಟಿಯ ಡಿಪಾಸಿಟ್ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. DC ಬ್ಯಾಂಕ್ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮುನ್ನಡೆಯುತ್ತದೆ. ಆದ ಕಾರಣ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಶರತ್ ಜಾಗಟಿಯವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಗೌಡೇಶ್ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರ ಸಂಘ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಾರಂಭ, ಅದು ಪತ್ತು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು. ಯಾರೋ ಹೆಚ್ಚು ಬೇಕಾದರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ತಾವು ಭಾಗಿಯಾದ್ರೆ ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಪದ್ದನ್ನು ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಬೇಗನೆ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಸಾಲಗೋಸ್ಕರ ನೀವು ಬರೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ರೈತರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಸಿಗ್ತದೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ಪಾಂಡಿಚೇರಿ ಇರ್ಬೋದು, ಗೋವಾದಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲಾದರೂ ತೊಗೊಂಬರ್ಬೋದು ಅಂತ ಅದು ಕೂಡ ಆದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು. ಮತ್ತು 2-3 ತಿಂಗಳಿಂದ ಕೂಡ ನೀವು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅರ್ಜಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಸುಮಾರು ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಕೊಡುವಂಥ ಪದ್ಧತಿ ಕೂಡ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ DC ಬ್ಯಾಂಕ್ ಮುಖಾಂತರ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಲಾಭ ಪಡಿ, ಯಾರ ರೈತರಿಗೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸಾಲ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂಥವ್ರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಗೌಡೇಶ್ PKPS ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ತಾವು ಪಡಿಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳಿ ನನ್ನ 4 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.